नमस्कार, मी गिरीश निकम. आपला जिल्हा आपली बातमीमध्ये सर्वांचं स्वागत. आता घडामोडी विस्तारानं. सुरुवातीलाच लॉकडाऊन संदर्भातील महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊनचे संकेत दिलेत. लॉकडाऊनबाबत नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिलेत. नागरिक निर्बंध पाळत नसल्यानं राज्यात लॉकडाऊनची तयारी सुरू करावी लागेल असे संकेत मिळतात. त्यातच टास्क फोर्सनं मृत्यू वाढण्याची भीती व्यक्त केल्यानं चिंता वाढली आहे. निर्बंध पाळले नाही तर लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनीही दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत नेमकं काय म्हटलं ते आपण पाहूया. वाढत्या संसर्गामुळे आरोग्य सुविधा कमी पडतायत. शासकीय कार्यालयात अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी करावी. खाजगी कार्यालय 50% कर्मचाऱ्यांचं बंधन पाळत नाहीत. नियम तोडून विवाह समारंभ सुरू आहेत. बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर ठेवलं जात नाही. कोरोना निर्बंधांचं काटेकोर पालन होत नाही. त्यामुळे लॉकडाऊनबाबत तातडीनं नियोजन करा. धान्य पुरवठा, औषधं, अत्यावश्यक सेवांचं नियोजन करा. ऑक्सिजन पुरवठा, खाटांचं प्रमाण त्वरेनं वाढवा. केवळ मुंबई पुणे नाही तर उर्वरित ठिकाणीही सुविधा वाढवा. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि या लाटेचा सर्वाधिक तडाखा बसलाय तो महाराष्ट्राला. ही दुसरी लाट जास्त धोकादायक आणि चिंताजनक का आहे, पाहूयात हा रिपोर्ट. भारतात कोरोनाची दुसरी लाट. कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक. कसा करणार दुसऱ्या लाटेचा मुकाबला? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सध्या भारतात हाहाकार उडून दिलाय. खरं तर गेल्या वर्षी जून जुलैमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास आता इतकीच होती. मात्र सध्या झालेली कोरोनाची दुसरी लाट वेगानं पसरत असल्यानं चिंता आणखीन वाढली आहे. केवळ 10 दिवसात देशात कोरोनाचे 30,000हून अधिक रुग्ण सापडले. पहिल्या लाटेत गेल्या वर्षी एवढी रुग्णसंख्या वाढण्यासाठी 23 दिवस लागत होते. मात्र आता कोरोना वाढीचा वेग दुप्पट झालाय. हे जे इन्फेक्शन वाढतं हे बहुमितीय प्रमाणात असतं. म्हणजे एकाने दोघांना केलं तर त्या दोघांनी प्रत्येकी दोघांना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 जणांना होतं. अशा पद्धतीने हा वेग वाढत साधारणतः एप्रिल महिन्याच्या अखेरीस मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एका व्यक्तीपासून 406 जणांना बाधा होईल असा अंदाज आहे. सप्टेंबर 2020 मध्ये देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण होते. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या ओसरली. आता पुन्हा एकदा कोरोनाची नवी लाट आली आहे. त्याचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात जाणवतोय. त्याशिवाय गुजरात, पंजाब, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यासारख्या राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल सारखी लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेली राज्य दुसऱ्या लाटेच्या प्रभावात आलेली नाहीत. तिथंही कोरोनाची दुसरी लाट पोहोचल्यास परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त होतीये. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. कोरोना बाधितांच्या वाढत्या आकडेवारीनं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या चिंतेत भर घातली. देशभरातील 46 सर्वाधिक संक्रमित जिल्ह्यांपैकी 25 जिल्हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्र हे कसं कोरोना राज्य बनलंय, पाहूयात हा रिपोर्ट. महाराष्ट्रात कोरोनाचा महाकहर. देशातील सर्वाधिक संक्रमित 25 जिल्हे महाराष्ट्रातील. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक टॉप 10 मध्ये. महाराष्ट्र हा पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलाय. नुसती आकडेवारीवर नजर टाकली तरी चिंताजनक म्हणावी अशी परिस्थिती आहे. गेल्या 24 तासात देशभरात 62,276 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली तर 291 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 35,726 रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले. मृतांपैकी 166 रुग्ण राज्यातले. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे देशभरातील 46 सर्वाधिक संक्रमित जिल्ह्यांपैकी 25 जिल्हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी महाराष्ट्रासह 12 राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन कडक उपाययोजना लागू करण्याचे निर्देश दिले. 10% पर डे जी ग्रोथ होतीये तर त्याबद्दल निश्चितच चिंता व्यक्त करण्यात आली. जर लोकांनी नाहीच ऐकलं तर निश्चित प्रकारे
येणाऱ्या काळात लॉकडाऊन करावं लागेल. गेल्या शुक्रवारी तर महाराष्ट्रात 36,902 नव्या रुग्णांचं निदान झालं. हा आजवरचा दिवसभरातील सर्वाधिक रुग्णवाढीचा उच्चांक होता. महाराष्ट्रातील या कोरोना स्फोटामुळे केंद्रीय यंत्रणांचीही चिंता वाढली आहे. गेल्या मे 2020च्या तुलनेत सध्या कोरोना रुग्णवाढीचा आणि मृत्यूचा आकडाही वाढतोय. एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे 30 दिवसात सुमारे 406 लोकांना कोरोनाची बाधा होऊ शकते. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या जनतेनं अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. पुढची बातमी आता जळगावातून आहे. जळगावमध्ये मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी अक्षरशः रांगा लावा लागतात, वेटिंग आहे असं चित्र आहे. कारण कोरोनाचे रोज 4 ते 5 बळी जळगाव जिल्ह्यात जातात. मृतांची संख्या वाढल्यानं स्मशानभूमीवर ताण येतोय. अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना वाट पाहावी लागते. जळगावातील बातमी आहे. जळगावात कोरोनानं थैमान घातलंय, त्यामुळे रोज कोरोनामुळे 4 ते 5 रुग्णांचा मृत्यू होतोय. त्यामुळे कोरोना आणि इतर आजारांमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या जवळपास 20च्या आसपास आहे. याचा ताण स्मशानभूमीवर पडू लागलाय. कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी तासनतास नातेवाईकांना वाट पाहावी लागते. हा मोक्षद्वार आहे. इथं कमीत कमी लवकरात लवकर अंत्यविधी झाला पाहिजे, याच्याकडे प्रशासन फारच दुर्लक्ष करत आहे. यात कोविड पेशंट आहे, याच्यात ज्यांच्या मृत्यू होतोय त्यांच्यात खूप दुःखाचा डोंगर असतो ना. अशा परिस्थितीत 3-3, 4-4 तास आम्हाला जर वेटिंग करावं लागत असेल तर प्रशासनाला जागा करण्याची वेळ आलेली आहे असं आम्हाला वाटतं. गेल्या 24 तासामध्ये साधारणतः 20 प्रेत आलेले आहेत. मी आमच्या स्टॉपच्या परिणामी ते नित्याने रोज नेहमी काम करीत आहोत आणि तसे जे वेटिंगवरती आहेत त्यांनाही काढण्याचा प्रयत्न करीत असतो. साधारण 45 मिनिटांमध्ये एका याच्यावरती आपण पूर्ण करू शकतो. त्यामुळे तिथे आता आपल्याला एका दिवसामध्ये जास्त मृतांवरती आपल्याला अंत्यविधी करणं शक्य होणार आहे. त्यामुळे पहिल्या तुलनेमध्ये अंत्यविधीची व्यवस्था होईल. फक्त या निमित्तानं होणारी जी गर्दी आहे ती टाळणं मात्र गरजेचं आहे. आपण त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी 20 पेक्षा जास्त लोकांची एकत्र येऊ नये. परंतु शेवटी लोकांच्या भावनाचा विषय असतो, कारवाईला मर्यादा पडतात. तर स्वतःवरती बंधनं पाळली पाहिजेत आणि ही 20ची मर्यादा आपण पाळली. पुढची बातमी मुंबईतून. सचिन वाझे याला एनआयएची टीम मिठी नदी किनारी घेऊन गेली होती आणि एनआयएकडून क्राईम रिक्रिएशन सुरू आहे. त्या अंतर्गत सचिन वाझेला मिठी नदीजवळ नेल्याचं समजतंय. आपण हे दृश्य पाहतोय. वाझेनं काही पुरावे मिठी नदीत फेकले होते. त्या पुराव्यांच्या पाण्यात उतरून शोध घेण्यात आला. यात 2 DVR, 2 CPU, 1 हार्ड डिस्क, 1 प्रिंटर, 1 लॅपटॉप, हार्ड ड्राईव्ह हस्तगत करण्यात आला. मिठी नदीच्या पाण्यात 11 माणसे शोधकार्य करत होते. आता यामधून पुढच्या काही गोष्टींचा उलगडा होतोय का याकडे लक्ष लागलंय. मिठी नदीच्या पुलावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. एंटलियाजवळ जी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं सापडली होती त्यानंतर त्या स्कॉर्पिओचा मालक हिरेन मनसुख याचा मृत्यू झाला होता आणि हे सर्व प्रकरण एनआयकडे गेलं होतं आणि यामध्ये सचिन वाझे ह्या मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्याला अटक झाली होती. त्याने काही पुरावे नष्ट केल्याचं पुढे आलं होतं. तेच पुरावे शोधण्यासाठी या मागे जे गाड्या दिसत आहेत याच गाड्यांमधून सचिन वाझेला याच BKC येथील मिठी नदी इथं आणण्यात आलं आणि आपण बघू शकतो की ह्याच्यामध्ये एक काही CPU असतील किंवा DVR असतील जे सचिन वाझेने नष्ट केले होते असा त्याच्यावर आरोप होता. मात्र रियाज काझी त्याचा जो सहकारी आहे त्याच्याकडनं जी माहिती मिळाली आणि सचिन वाझे यांच्याकडनं जे तपासामध्ये निष्कर्ष निघाला त्याच्यामध्ये याच ठिकाणी त्यांनी टाकल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे NIAने जो या सचिन वाझेला आणि रियाज काझी याला या ठिकाणी घेऊन आले आणि त्यानंतर तपासामध्ये ह्याच मिठी नदीच्या तिथून हा पूर्णपणे हे काही शोधण्याचं काम जे आहे ते खाली सुरू आहे. तर हा जो संपूर्ण तपास आहे तो NIA करत आहे. मात्र सचिन वाझेने जे पुरावे नष्ट केले होते ते शोधण्यामध्ये काहीसं यश मात्र NIAला आलेलं पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सनी पासवानचा प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. आता काही राजकीय बातम्यांकडे. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार हे 3 पक्षांचं सरकार आहे. प्रत्येक पक्षाचे नेते आपल्या पक्षाचा निर्णय घेतात. त्यामुळे कुणीही एकमेकांबद्दल वक्तव्य करून मिठाचा खडा टाकू नये असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राऊत यांना लगावलाय. राऊत यांचं नाव न घेता, खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय. अनिल देशमुख हे अपघातानं गृहमंत्री झालेत असं सामनामधल्या रोखठोकमध्ये म्हणण्यात आलं होतं. त्यावरून बोलताना अजित पवारांनी हा निर्णय सर्वस्वी शरद पवारांचा असल्याचं म्हटलंय. अजित पवारांनी काय म्हटलंय याआधी पाहूया आपण सामनामध्ये काय टीका करण्यात आली. सामनामध्ये म्हटलंय देशमुखांना गृहमंत्रीपद अपघातानं मिळालं.
जयंत पाटील, वळसे पाटलांनी पद स्वीकारायला नकार दिला. अनिल देशमुखांनी वरिष्ठांशी विनाकारण पंगा घेतला. गृहमंत्र्यांनी कमी बोलावं. उठसूट कॅमेरासमोर जाऊ नये. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त सॅल्यूटसाठी नाही, ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असतं. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो, असा सामनामधून निशाणा साधण्यात आलाय. पाहूया यावर अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे. अनेकदा पवार साहेबांनी या राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत एकत्र काँग्रेस असताना ठरवलेलं आहे. सुधाकरराव नाईक असतील किंवा इतरांना संधी दिली, किंवा राज्याचं उपमुख्यमंत्री कोण असावं, राज्याचे मंत्री कोण असावेत. त्याच्यामुळे अशा एकंदरीत वातावरणामध्ये महाविकास आघाडी सरकार कामकाज करत आहे. हे कामकाज पाहत असताना कुठंतरी त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कोणी करू नये. पुढच्या बातमीमध्ये परमबीर सिंग यांनी आपल्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचं स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिलंय. ते नागपूरमध्ये बोलत होते. या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी होणार असल्याचं सांगत चौकशीतून सत्य बाहेर येईल असा विश्वास देखील अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. माझ्यावर जी माजी मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी जे माझ्यावर आरोप केलेले आहेत त्याच्याबाबत चौकशी करावी अशी मी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री यांना केली होती. त्यांनी ती मान्य केली आणि ती मान्य केल्यानंतर या आरोपाची चौकशी रिटायर्ड हायकोर्ट जज यांच्या माध्यमातून होणार आहे आणि जे काही सत्य असेल ते जनतेसमोर येईल. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे. शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि अमित शहा यांच्या समवेत गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये शनिवारी ही भेट झाल्याची चर्चा आहे. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रश्न विचारला असता सगळ्या गोष्टी सार्वजनिक होत नसतात अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. काल दुपारी 2:30च्या सुमाराला पवार आणि पटेल खासगी विमानानं अहमदाबादला पोहोचले. रात्री शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि अमित शहा यांच्यात भेट झाल्याची बातमी गुजराती वृत्तपत्रानं दिली. अँटिला प्रकरणातून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. आता राष्ट्रवादीच्या 2 बड्या नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वातावरण पुन्हा तापलंय. अमित सर, आप कल अहमदाबाद में थे. कुछ ऐसी रिपोर्ट्स आ रही हैं कि शरद पवार जी और प्रफुल्ल पटेल जी दोनों सब चीजें सार्वजनिक नहीं होती है. बातमी कोकणातून. कोकणात होळीचा सण साजरा होतोय. कोरोना आणि मासळीच्या दुष्काळामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत उत्साह कमी दिसतोय. कोळी बांधवांनी आपल्या होड्यांची रंगरंगोटी करून कापडी पताकांनी होड्या सजवल्या, होड्यांचं पूजन केलं आणि मान म्हणून मोठा मासाही होडीला बांधला. रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातील थळ, नवगाव, रेवस, बुडणी, आग्राव इथल्या कोळी बांधवांनी सजवलेल्या होड्यांमधून फेरफटकाही मारला. बच्चे कंपनीपासून अगदी मोठी मंडळी वाद्यांच्या तालावर नाचताना दिसले. अरबी समुद्रातील खांदेरी किल्ल्यावर जाऊन तिथल्या वेताळेश्वराचं दर्शन घेतलं आणि यावेळचा हंगाम चांगला जाऊ दे अशी प्रार्थना कोळी बांधवांनी केली. सह्याद्रीची उंची म्हणजे